आपल्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये आशीर्वाद नगर ते चुंचाळे गावाला जोडणारा हा जो मुख्य रस्ता आहे त्याची वाहतूक ऑलरेडी कित्येक वर्षापासून आहेच. पायी चालणं जिकरीचं असतं. या ठिकाणी या परिसरातला सगळा कामगार वर्ग, व्यावसायिक वर्ग या ठिकाणचं अंतर कमी पडतंय म्हणून, कमी अंतरात लवकर पोहोचेल म्हणून त्या दृष्टीने किंवा कामगार वर्गाला 2 पैसे कमी लागतील जाण्या येण्यासाठी म्हणून पायी जाण्याचा मार्ग या माध्यमातून अवलंबला जातो. आणि त्या रस्त्यावरती या ठिकाणी हा इतका मोठा भयानक ब्लॅक स्पॉट निर्माण झालेला आहे. सर्व इंडस्ट्रीमधील काही MIDC धारक असतील, इतर काही लोक असतील, या ठिकाणी सर्व कचरा आणून टाकता, अशा प्रकारे पेटून देता. इथं आजूबाजूला ज्या पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी ज्या पांजरपोलला शेकडो एकर जमीन शासनाच्या याच्यातून वापरण्यात मिळालेली आहे, परंतु आजूबाजूचे सर्व वनसंपदा असेल, काही जंगली कीटक असतील, हे सर्व यामुळं दुरापास्त होण्याची वेळ आलेली आहे. आणि ही आग जर वाढली, जसे आत्ताच काही प्रकरणं घडले, लिंक रोडला आग लागली, आत्ता पाटील पार्कच्या बाजूला बालाजीनगर या ठिकाणी एका कंपनीच्या गोडाऊनला आग लागलेली आहे. आता याच पुढे बाजूला छोटे छोटे काही लाकडाचं कामं चालणारे, फर्निचरचे काम चालणारे छोटे मोठे गोडाऊन्स आहे. उद्या यातून जर आग लागली तर मोठी वित्त आणि जीवितहानी होऊ शकते. महापालिकेचं कुठलंही याकडे लक्ष नाही आहे, अधिकाऱ्यांचं लक्ष नाही आहे, सफाई कर्मचाऱ्यांचं लक्ष नाही आहे, आरोग्य कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी लक्ष नाही आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर कोणी कंपन्यांचे लोक असतील किंवा इतर कोणी लोक या ठिकाणी एवढा कचरा आणून टाकत असतील आणि प्रशासन त्या ठिकाणी दुर्लक्ष करत असेल, तर मग हे नेमकं कुठल्या प्रकारातून चालतंय? काही देवाणघेवाणीच्या प्रकरणातून पाठीशी घातलं जातंय की आपल्या कर्तव्यात कसूर सोडून अधिकारी काम करत नाहीये, याचा तपास करण्यात आला पाहिजे. या ठिकाणी जितके लोक आज पायी पायी येता जात आहे, महिला वर्ग पायी पायी, कामगार वर्ग येता जात आहे, या धुरामुळं अतिशय त्यांना त्रास होतोय. आजूबाजूचे रहिवासी आहेत त्यांनाही या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय. या कचऱ्यातून दुर्गंधी पसरतीये, जाळून टाकलंय. या धुराचे लोट आज खाली 1-1.5 किलोमीटरपर्यंत पोहोचले. पूर्ण परिसरामध्ये प्रदूषण निर्माण झालेलं असून काहींना श्वासोच्छ्वास घेण्यास अडचण निर्माण होती. माझी प्रशासनाला, आरोग्य विभागाला, महापालिकेच्या सर्व वरिष्ठांना विनंती आहे, त्वरित याकडे दुर्लक्ष न करता लक्ष घालून ज्या कुठल्या कंपन्या किंवा कुणी तत्सम लोक या प्रकारे चुकीचं काम या ठिकाणी करत असतील, हा प्रभाग बिघडण्याचं काम करत असेल, या प्रभागात कचरा निर्माण करण्याचं काम करत असेल, त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी.